छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं तर ज्या बँकेच्या निवडणुका आहे या बँकेच्या निवडणुका पार पडत आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर मतदार देखील सज्ज झाले आहे आणि खुलताबाद तालुक्यामध्ये बघितलं गेलं तर 32 मतदान या ठिकाणी पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहे किरण बोडवणगावकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे। ते स्वतः आपल्या स्वतः आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेऊया। भाऊ नमस्कार। बघितलं गेलं तर ज्या जिल्हा मध्ये सहकारी बँकेच्या जी निवडणूक आहे या निवडणुकीला पार पडत आहे आणि यामध्ये बघितलं गेलं आपण देखील खुलताबाद मतदान केंद्रामध्ये मतदान पूर्णपणे दिलेलं आहे। यावर आपण काय सांगा? काही नाही, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया होत आहे। यामध्ये आज खुलताबाद येथील मतदान केंद्र सहाय्यक निबंधक कार्यालय इथे असून इथे 25 मतदार कृषी ॲग्री मतदारसंघात असून 6 मतदार बिगर शेती मतदारसंघाचे असून एक प्रक्रिया मतदारसंघाचा आहे। असे 32 पैकी जवळपास 21 मतदारांनी त्यांचा अधिकार बजावलेला आहे आणि मला वाटतं 1-1.5 तासामध्ये संपूर्ण 100% मतदान या ठिकाणी संपन्न होईल। नाही, ही बँक शेतकऱ्यांना कृषी पुरवठा करण्यात पूर्ण जिल्ह्यामध्ये अग्रेसर असल्या कारणाने शेतकऱ्यांचे जे काही पीक कर्जाचे विषय असतील किंवा इतर त्यांच्या आर्थिक गरजा आहेत त्या कशा पूर्ण करता येईल यासाठी आम्ही खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब असतील, कृष्णा पाटील डोणगावकर असतील, आम्ही सर्वांनी मिळून एक पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि सर्व आम्ही सहकार क्षेत्रात मागील 30 वर्षापासून काम करत असल्याने पुढील काळात आणखी प्रभावीपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करू। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।